Let's be serious. Okay? Okay, we have to do it. रिलॅक्स. चहा पाणी काय कोणाला? नाही मिळत. काही नको आहे. कॉफी झालेलं आहे already. Okay, let's do it. रिलॅक्स. Ready? ओके. लाईट्स. कॅमेरा रोलिंग. नाही एक मिनिट कट. आपण प्लीज जागा एक्सचेंज करूयात का माझी राईट प्रोफाईल प्लीज गाईज Of course, come. It's your podcast. थँक्यू ओके पण मला आवडलंय हे जे काय तू केलंस ते मला खूप आवडलंय. जे काय ऑन द स्पॉट प्रोफाईल चेंज केली माझा विचार न करता. पण ठीक आहे. इट्स युअर्स. ओके लेट्स रोल. या वी रेडी फाईन. येस कॉल सर. रेडी. रोलिंग. अँड ऍक्शन. मृणाली कशी आहेस? मस्त मस्त. जो काय तू हंगामा केलायस एका मिनिटा आधी त्याने तू नक्की मस्त आहेस. ते नाही लागणार आहे आपलं नाही ते इट इज इन माय हँड्स. नो नथिंग इज कट. सगळं लागणार आहे. आता तू टेन्शन घेऊ नकोस. आता आम्हाला खरी मृणाली काय आहे ते कळणार आहे. त्यामुळे यू बी रेडी राईट नाव. ओके सो तू अशी सिलेक्टिव्ह तुझा कम्फर्ट झोन तुझा सिलेक्टिव्ह आहे एकदम. येस तुला फूडमध्ये काय काय आवडतं? मला सगळं आवडतं पण ते चमचमीत असलं पाहिजे. करेक्ट. आणि तू मगाशी बोलत होतीस की तू काहीतरी फूड ब्लॉगिंग किंवा काय आम्हाला सांग ना त्याबद्दल. चाललंय आमचं की फूड ब्लॉगिंग करायचं कारण मला आणि माझ्या भावाला दोघांना पण खायला खूप आवडतं बर. आणि फिरायला पण आवडतं. पण कसं आहे एखादी गोष्ट जर कधी कधी फुकट मिळाली किंवा त्या खाण्याच्या निमित्ताने आपल्याला आपलं काम पण होतं आहे नो म्हणजे तुझं वर्क प्लेस इज व्हॉट यू लाईक टू डू. ओ तर नो अजून मजा या सो आय सी ब्राईट फ्युचर जिथे आपल्याला छान खाता येईल फिरता येईल आणि ते जे काय आपण खातोय पितोय आणि त्याच्याबद्दले जे काय ऑनेस्ट रिव्ह्यूज असतात जे आपल्याला कधी कधी सोशल मीडियावर दिसत नाहीत किंवा त्याच्या मागचे खरं कारण किंवा खऱ्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत त्या गोष्टी आम्हाला बाहेर आणायच्या असा आमचा विचार चाललाय. लेट्स सी कसं जातं. बट लहानपणी खूप जास्त मस्तीखोर असणार आहेस तू. आय एम सो शुअर. सांग मला तुझं यू लहानपण सी कसं दिस गेलंय. हे मी लपवलंय आता आयब्रोजच्या मागे त्याचे खोक पडली. बर. ते आता मेकअप असल्यामुळे आपल्याला लपवता येतं पण चला स्टोरी सांगा मला. त्या मागची स्टोरी सांगा. सो मी लहान होते आणि मी लहानपणापासूनच उद्योगी होते. म्हणजे मी त्या काळात म्हणजे 99 बॉर्न तर मी तेव्हा आय थिंक 2-3 वर्षाची असताना मी लिटरली एका माणसाचा 80,000चा डायनिंग टेबल फोडलेला आहे. आय एम नॉट इवन किडिंग. आणि ते पण काय माहिती आहे का ती ताई एक होती ती मला एका दाजीबा या गाण्यावरती डान्स शिकवणार होती. ती सीडी लावायला गेली आणि तेवढ्यात आपण शाळेत असं ते बेंचवरती चढून असे स्विंग करतो ना तसं स्विंग करायला मी गेले आणि तो त्यांचा नवा कोरा आलेला डायनिंग टेबल जो होता तो असा अख्खाच्या अख्खा माझ्या अंगावर. सो त्याचे पण भरपूर कट्स आणि माझ्या अंगावर आहेत. आणि हे स्पेशली काही नाही घरच्या घरी उद्योग असं ते गाडी खेळतात घोडा खेळतात पकडापकडी खेळतात असं करता करता आपलं काही आम्हाला निमित्त नको असतं. असं करत करत मी खूप गोष्टी फोडल्या आहेत तोडल्या आहेत. आय हॅव बीन द मोस्ट नटोरियस किड. जे आई वडील असं असतं ना की ही कुठे लिहिण्याच्या लायकीची नाही आहे असं म्हणतील अशी मुलगी सुंदर साधी भोळी गोड दिसणारी. बट आय हॅव चेंज्ड अ लॉट. काय चेंजेस झालेत आणि का? कलियुग बर. यु नो. सो आता ते इट्स लाईक की शाळा संपल्यावरती आपल्याला नवीन एक्सपिरियन्सेस मिळतात. मग कॉलेज होतं मग कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी मिळतात. मग आपलं वर्क प्लेस आणि खूप अशा गोष्टी मग त्या अनुभवातून आपण हळूहळू मॅच्युअर्ड होत जातो असं आपल्याला वाटतं पण बी रिअल. सो आपण अनुभव घेत जातो पण ते जे काय मस्तीखोर स्वभाव असतो
तो आपण जसं वय वाढत जातो तसं तो आपण लपवत जातो, तो संपत नसतो कधीच, तो आपण फोर्सफुली लपवतो. बरोबर. सो इट्स आपण म्हणतो ना की जर तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस तर यू हॅव सीन ऑल माय साईड्स. पण जर तू नवीन कोणतरी असतं आय विल बी द हाय कशी girl. आहेस, नाईस Good मीटिंग girl यू, behavior. हाय हाव यू लाईक बीन ऑन माय चॅनल टुडे, बी द लाईट, असं असतं. ओके. यु नो. सो तसं होतं एका पॉईंटला. सो आपला जो रिअलनेस असतो ना तो हळूहळू आय फील तो निघत जातो एका पॉईंटला. सो नो नो यू कॅन्ट जज मी, यू कॅन्ट No, जज. I'm just saying की काय काय हा प्रकार. तू जो 80,000चा टेबल तोडलास त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय तोडलेस? मी स्वतःच्या शरीरावरती एवढे सगळे घाव करून घेतलेले आहेत की ते खूप होतं. आणि म्हणजे माझा लहानपणी ना काच असते ना, काचेबरोबर एक असं म्हणतात ना 36चा आकडा होता. सो मी काही केलं नाही ना तरी माझ्या आजूबाजूच्या काच फुटायच्या. आय एम नॉट इवन किडिंग. माझी आई म्हणजे असं व्हायचं की एका पॉईंटला मला कुठेच घेऊन जायची नाही. मी त्यांच्या घरी गेली, त्यांचा डायनिंग टेबल तोडला. मग मी माझ्या काकांच्या घरी गेली तर तिने मला असं कोक ओतून दिलं ग्लासमध्ये आणि असं मी घेतलं आणि ते माझ्या हातून पडलं. मी काहीच नाही केलं होतं, ते आपोआप पडलं आणि फुटलं. मी तुला सांगू का, ह्याचं एक कारण असू शकतं. म्हणजे मी स्पिरिच्युअली सांगते किंवा मी माझे जे काही प्रॅक्टिसेस आहेत त्या बेसिसवरती सांगते की काच फुटणं हे एक नॉर्मली एक त्या गोष्टीचं लक्षण असतं की काच स्वतःवरती ती नेगेटिव्हिटी घेते. राईट. करेक्ट. सो तू इतकी गोड आहेस, इतकी गोंडस आहेस, इतकं वात्रट आहेस आणि ते सगळं जे काय आहे ते अजून मला जे माहित नाहीये ते सगळं जे काय आहेस तू लहानपणी तू अजून गोंडस असणार आहेस. नजर खूप लागत असणार आहे तुला आणि त्या नजरेपायी ना ते होत असणार आहे असं मला वाटतं. डेफिनेटली. मम्मीने काढली का तुझी नजर सारखी आपली? मला अजूनही काढावी लागते. म्हणजे मी आत्ताही कुठेही जाऊन आले ना की मी एकतर आजारी पडेन, नाहीतर मग ज्या गोष्टी मी बोलते किंवा ज्या गोष्टी मी एखाद्या ठिकाणी करून आले असेल तिथून मग मला काहीतरी असं होतं ना आपण की पिंपल्स येतात फेसवर. कोण म्हणजे किती छान, जी स्किन किती क्लिअर आहे, यू डोंट हॅव एनी पिंपल्स, यू डोंट हॅव डार्क सर्कल्स, तुझे हे काय सिक्रेट काय. वेन आय डोंट डू एनिथिंग असं एक्सटर्नली असं काही, जस्ट रेग्युलर आपलं असं नॅचरल असतं. पण ते मग कोण बोलतं मला पटकन नजर लागते. अच्छा, टेल मी, एंजल्स, मॅनिफेस्टेशन्स ह्या सगळ्यामध्ये बिलीव्ह करते? खूप. लाईक मी पूर्वी नव्हते करत. ऑब्व्हियसली जेव्हा आपण लहान असतो तेव्हा या गोष्टींचा काही संबंध येत नाही आपला. पण मी जेव्हा इंडस्ट्रीत आले पहिल्यांदाच, माझा जेव्हा प्रोजेक्ट होता तर माझे जे डिरेक्टर होते पहिले, त्यांच्या वाईफने मला बर्थडे गिफ्ट म्हणून हे ब्रेसलेट गिफ्ट केलेलं. सो तिने खूप मनापासून दिलं. हे मला माहीतच नव्हतं हे काय असतं, कसं असतं. सो तिने मला तसं घरी बोलवलं की तुझं बर्थडे गिफ्ट आहे, तू घ्यायला ये म्हणून. म्हटलं चल ठीक आहे. सो तिने असे 4-5 ब्रेसलेट्स ठेवले अँड देन शी डिड दॅट लोलक वगैरे फिरवून ते करतात ना. सो ते विचारून तिने केलं की मला आणि माझ्या सध्याच्या सिच्युएशनला कशाची गरज आहे. सो फॉर दॅट वी गॉट. तिने ह्याचं नाव ठेवलेलं नेम फेम ब्रेसलेट. सो आय डोंट नो. It is. या. It's tiger's eye and citrine. सिट्रीन अँड एमेथिस्ट. Amethyst. या द दिस. सो it's वी हॅव good, dark 3 in कॉम्बिनेशन. आणि हे तेव्हा मी असं सहज घातलंय. बट आय बिलीव्ह, आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन की सिन्स आय स्टार्टेड वेअरिंग दिस आणि हे माझ्या इंडस्ट्रीतल्या पहिल्या प्रोजेक्टच्या वेळेसच मला मिळालं. सो इट इज व्हेरी स्पेशल टू मी. म्हणजे हे कधी कधी माझ्या हातून पडतं, कधी एकदा तुटलं पण येते. आय नो असं म्हणतात की तुटल्यावर परत होतं. बट आय ऑलवेज मेक शुअर की आय अगेन फिक्स इट अँड आय अगेन क्लेन्झ इट, आय अगेन एनर्जाइज इट अँड वेअर इट. सो इट्स जस्ट माय थिंग की आणि आपलंच की नाही, बट दिस इज द परफेक्ट प्रोसेस. Yeah. जर क्रिस्टल तुझ्या हातून तुटतंय, मिनिंग इट हॅज सर्व्ड यू इनफ. त्याने Correct. त्याचं काम पूर्णपणे केलेलं आहे. त्याला जे पॉझिटिव्ह एनर्जी किंवा जे काही बेनिफिट्स तुला द्यायचे होते ते पूर्णपणे दिलेले आहेत. आणि नाव इट्स लाईक आयदर इट इज ओव्हर युज्ड या और इट इज लाईक or it is consuming a lot of negative energy around me in it. So and giving you all of its positive. yeah, so I started believing it since this. And then आम्ही त्यांच्या घरीच रात्री प्रोजेक्ट्स नंतर आमचं डिस्कशनसाठी थांबायचं. असं आम्ही मजामध्ये खेळायचो पण या गोष्टी. अँड देन शी स्टार्टेड टेलिंग मी अबाउट माय थिंग, लाईक माझं बर्थ साईन वाईज, माझं एव्हरीथिंग. सो मग ते मला रिलेट व्हायला लागलं की हां, आय एम लाईक दॅट ओनली, आय एम लाईक दॅट. लाईक ती मला म्हणाली की तू बाहेरून खूप अशी गर्ली राहतेस, यू हॅव दॅट ते तसं कानातले घालणं नटणं पटणं, बट फ्रॉम इनसाइड आय एम अ फुल बॉय पर्सन. सो आय एम लाईक फुल की चल ना विडू चल जाते अँड ऑल दॅट ऑफ थिंग. सो मला ते झालं की हां ये तो मैं यु नो. सो आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन सिन्स देन. आणि मग ते मजा गेम खेळण्यामध्ये मग असं
त्या गोष्टी समजत जातात. मग न्यूमरोलॉजीच्या रिलेटेड गोष्टी थोड्याफार ज्या माझ्या रिअल लाईफशी मला जोडता येतील त्या गोष्टी मी थोडं शिकायला लागले. मग ॲस्ट्रोलॉजीच्या रिलेटेड थोड्या थोड्या गोष्टी. अँड आय लव्ह बिकॉज वॉट एव्हर कीप्स यू पॉझिटिव्ह अँड तुला येतं मोटिवेटेड. रिडिंग्स करता? मला रिडिंग्स करता येत नाहीत ऑब्व्हियसली, बट आय लाईक टू तुला तुला येतात तर आय वुड लाईक टू नो समथिंग अबाउट मी, बट टेल मी समथिंग हो, नाईस. तू मला सांगितलं Yeah. की आपण रीडिंग करूयात. हां. Definitely. सो दॅट इज नथिंग लाईक की ते करतोय म्हणूनच माझं काही चांगलं होणार आहे किंवा माझा अंधविश्वास नाही आहे माझा त्याच्यावर. पण आय एन्जॉय इट बिकॉज वॉट एव्हर कीप्स यू मोटिवेटेड, वॉट एव्हर कीप्स यू गोईंग इज इम्पॉर्टंट. Correct. असं. आणि त्याचं असं कधी वाटलं की नाही आपल्याला म्हणतात ना की ह्या सगळ्या गोष्टी एक माध्यम असतो. समवेअर ऑर अदर ॲज अ ह्युमन इफ यू कॉन्सन्ट्रेट अँड फोकस ऑन युअर सेल्फ यू नो इट ऑलरेडी. You know it. You know it. एक्झॅक्टली. कारण का मी तुला सांगते 90% ऑफ द रिडिंग्स म्हणजे आय डू नॉट गिव्ह प्रेडिक्शन बेस्ड रिडिंग्स. म्हणजे प्रेडिक्शन इज नॉट द एंड गोल ऑफ माय रिडिंग. द एंड गोल इज की व्हॉट एव्हर इज कमिंग, काहीही जे काही रिडिंगमध्ये येत आहे त्याच्याबद्दल गायडन्स द्यावा माणसाला. आणि गायडन्स बेस्ड रिडिंग असल्यावरती, कारण प्रत्येक माणसाकडे फ्री विल असतं राईट, तर त्या फ्री विलचा पूर्ण उपयोग झाला पाहिजे. Correct. आणि त्या गायडन्समुळे आपण आउटकम जो आहे ना तो चेंज करू शकतो. करेक्ट. जस्ट विथ युअर ॲक्शन. टॅरो ही मूवी बघितली आहेस का तू? हां, येस. ते बर्थडे नाईटच्या वेळेस. करेक्ट. एक्झॅक्टली. करेक्ट. त्या लोक बर्थडे नाईटच्या वेळेस पूर्ण Yeah. रीडिंग करतात एका अशा डेकनी. डेक म्हणजे कार्ड. कार्ड्सने ह्या हे जे डेक ऑफ कार्ड्स आहेत ओके. तसे रिडिंग ज्याने करतो त्याला डेक म्हणतात. सो एक तो डेक असा असतो की त्याच्यात खूप एनर्जी असते आणि ती एनर्जी जिंक्स्ड असते. म्हणजे एका आत्म्याने त्याची एनर्जी जी आहे ती त्याला अटॅच केलेली असते जी एक्स्ट्रीमली नेगेटिव्ह असते. म्हणजे जो कोणी त्या कार्डनी रिडिंग करेल तो मरणार. ओ या करेक्ट या Right. या. आणि रिडिंग तेव्हा ते 7-8 जे लोक असतात सगळ्यांची रिडिंग होते. पण त्यातले तरीही 3 जण वाचतात. कसे वाचतात? त्यांची प्रेडिक्शन काय असतं की तुम्ही रिडिंग झालेली आहे, तुम्ही मरणार. येस. मग ते काय गोष्ट आहे ज्याच्यामुळे ते वाचतात? इट्स लाईक दे पुट इन an action of thought and they change their fate. एक्झॅक्टली. नशीब बदलता येतं म्हणतात ना, कारण एक्झॅक्टली. का ते आपल्याच हातात असतं. इट इज द वे यू लुक ॲट द प्रॉब्लेम. करेक्ट. इट इज दॅट. तू मला सांग, लहानपणी तर आपण सगळे उटपटांग हरकत करत असतो आणि ती मॅच्युरिटी एक हिट होते बघ आपल्याला, ती हिट झाली आहे असं तुला वाटतं का? हो. आणि ती का? खरं सांगू तर माझं दिस इज अ कम्प्लीट न्यू मृणाली. लाईक यू वुड जर तुम्हाला लॉकडाऊनच्या आधी भेटली असतीस ना तर मला ओळखलंही नसतंस. रादर आत्ता पण ना आय ऑलवेज चूज टू हॅव डिफरंट पर्सनॅलिटीज रादर दॅन स्टिकिंग ॲट वन थिंग. म्हणजे ॲट टाइम्स आय लाईक टू बी जॉली बबली अँड हॅपी हॅपनिंग. ॲट टाइम्स आय जस्ट वॉन्ट टू बी अलोन. ॲट टाइम्स आय जस्ट डोंट वॉन्ट टू लुक गुड. I just don't want people to recognize me anywhere. So, it just happens. I like to live different personalities, So, लॉकडाऊनच्या दरम्यान मला माझे बाबा आजारी होते. त्यांना स्पायनल टीबी झालेला. आणि त्यावेळी त्याच्या अगोदरपर्यंत मला कधी असं जॉब करावंसं किंवा पैसे कमवायचे इतकं असं अर्ज नाही फील झालेलं की वी नीड टू वर्क और वी नीड टू डू समथिंग इन लाईफ. पण जेव्हा बाबा पूर्ण बेडरिडन झाले अँड देन ही वॉज बेडरिडन फॉर ऑलमोस्ट 4 years आफ्टर दॅट. सो आणि आई पण हाऊसवाईफ, भाऊ पण माझा लहान आहे भाऊ. अँड देन तेव्हा मला ते एक हिट झालं की नो आय नीड टू डू समथिंग. जसं होतं ना की आपल्याला असं एक मोमेंट येतं, जसं पाणी इथपर्यंत आलं की आपण म्हणतो ना की आत्ता हातपाय मारायला हवेत. तसं मला त्यावेळेस झालेलं. बाबा जेव्हा ॲडमिट होते सो त्यावेळेस ना मी असं काही ग्रेट नाही, पण त्या निमित्ताने आय गॉट टू कम इन इंडस्ट्री. I don't know. It was not planned. By education, I've done my BSc Mathematics and Masters in Data Science. And during अभ्यास पण करते ही. मला मी खूप जज करते. I should not be judging my guest. Okay. No. So माझ्यासाठी ना this was not expected.
सो मला आवड होती. असं लहानपणी आपलं हॉबीज असं असतं, मला डान्स करायला आवडतं, मला बोलायला आवडतं, मला लिडरशिप क्वालिटीज प्ले करायला आवडतात, लाईक शाळेत मॉनिटर प्रिफेक्ट वगैरे. सो आय हॅड दॅट पर्सनॅलिटी ऑफ टेकिंग, की इनिशिएटिव्ह घेतात ना तसं. लिडरशिप पर्सनॅलिटी माझी लहानपणापासूनच आहे. बट आय नेवर थॉट की दॅट विल लीड समवेअर इन दिस वे. सो त्या दरम्यान मला इंडस्ट्रीत यायचा चान्स मिळाला आणि मी तेव्हा आले पण. आणि आल्यानंतर इट वॉज ऑल न्यू फॉर मी, बीन अ किड, like a 18-19-year-old girl coming in the industry for the first time after her graduation and all. आणि तेव्हा मला असं झालं की नाही आता जॉबची गरज आहे आणि मला ते माहीत नव्हतं इफ आय कॅन ॲक्ट ऑर इफ आय कॅन डू, बट आय जस्ट केम की चल कोणतरी इंडस्ट्री कशी काय चूज केली, म्हणजे देर इज अ सो तेच लॉकडाऊनच्याच दरम्यान झालंय सगळं की इट जस्ट हॅपन टू मी. आय डिड नॉट चूज टू बी. तेच आय वेंट ऑन अ सर्च फॉर जॉब, की मला कुठेतरी जॉब हवा आहे. माझ्या फ्रेंड्सना मी सांगत होते की कुठेही चालेल, म्हणजे एखाद्या कंपनीत रिसेप्शनिस्ट किंवा काहीतरी सो दॅट आय कॅन जस्ट हेल्प समथिंग इन माय फॅमिली. पण त्या दरम्यान मला असिस्टंट डिरेक्शनचं एक आलं, जे मी सांगितलं आमच्या सरांनी जे दिलं. सो त्यांनी मला बोलवलं माझं एक ऑडिशन बघून, की मी इतकं बालिश आणि इतकं म्हणजे टेरेसवर जाऊन असं एखादं, म्हणजे ते मला माहितीच नव्हतं ऑडिशन काय असतात, ऑडिशन काय देतात, कसं असतं. नथिंग आय न्यू. लाईक 4 years बॅक इफ यू विल टेल मी, इट्स जस्ट 4 years का स्टोरी. म्हणजे माझं काय ग्रेट असं एक्सपिरियन्स नाही आहे. जस्ट 4 वर्षात गोष्टी घडत गेल्या माझ्या आयुष्यात. अँड आय चोज टू जस्ट गो विथ द फ्लो, की जे होतं आहे लेट्स एक्सेप्ट इट आणि जात जाऊया. सो त्या दरम्यान माझा पहिल्या प्रोजेक्टच्या दरम्यान पण मी आउटडोर शूट आणि असिस्टंट डिरेक्शनसाठी स्टार्ट केलेलं आधी. आणि मला काहीच माहीत नव्हतं डिरेक्शन काय असतं, कॅमेरा काय असतो, लाईट्स कशा घेतात, कसं अँगल घेतात, मला काही कल्पना नव्हती. लिटरली मी पहिला म्हणजे मूवीसाठी केलेलं असिस्ट. आणि मी फक्त असं होतं की कोणाला पण डाऊट पण विचारू शकत नव्हते मी, इन दॅट फिअर ऑफ गेटिंग जज्ड बाय पीपल, की अरे ही डिरेक्शन टीममध्ये आणि हिला इतकं पण माहीत नाही असं वगैरे होईल, म्हणून मी कोणाला डाऊट पण विचारायचं की नाही, की अरे तर ही कंटिन्युटी शीट कशी फॉलो करतात, लिहितात कशी. ऑल आय न्यू वॉज की मला बेसिक माझा सेन्स माहिती होता की तसं डार्क बैकग्राउंड है तो वेयर लाइट क्लोथ्स, और ऐसा बैकग्राउंड है तो वो कॉस्ट्यूम एडी के जैसा आई स्टार्टेड वर्किंग फॉर. अँड देन इव्हेंच्युअली मी सगळ्यांकडे बघत असतं ना की आपल्याला डाऊट नाही विचारायचा, पण आपण बाजूच्या पेपरमध्ये बघून लिहितो, चल कॉपी करून लिहितो. तसं मी करत गेले की चल. लिडरशिप क्वालिटी असल्यामुळे ना एक यू डोंट नीड लाईक स्पून फीडिंग एव्हरी टाइम. तर ते आपण बघून शिकतो ना, तसं झालं ते. आणि मग तिथून हळूहळू आणि मग फक्त एक दिवस म्हणजे अख्खा तो आमचा मूवीचा प्रोजेक्ट आम्ही 2-3 महिन्याचा शूट केला. आणि शेवटच्या दिवशी ऑलरेडी सरांचं डोकं फिरलं आणि क्लायमॅक्सचा शेवटचा सीन आम्ही शूट करत होतो. आणि मी त्यावेळेस सरांना प्रश्न विचारला. काय विचारला असेल, गेस कर. आणि सगळ्यांसमोर यू आर सिटिंग इन फ्रंट ऑफ मॉनिटर. आणि मी सरांना विचारलं, सर राईट ऑफ कॅमेरा कुठला, लेफ्ट ऑफ कॅमेरा कुठला. बघ सरांची म्हणजे इट वॉज उनके इज्जत का सवाल था. दिस गर्ल इज वर्किंग इन द क्रू इन द टीम फॉर लाईक सेव्हरल मंथ्स नाव. आणि आज मला विचारते राईट ऑफ कॅमेरा काय, लेफ्ट ऑफ कॅमेरा काय. पण आय एम शुअर की ते जे उत्तर मिळालं असेल ते तू आता आयुष्यभर कधी सांगितलं, कारण त्यांनी मला ऑलमोस्ट शिव्या घातलेल्या की म्हणजे तुला अक्कल आहे का, तुझं काय चाललंय, तुझं म्हणजे तू मला आज. आणि ते पण सगळ्यांचं कसं आपण असं नाही बालिशपणे विचारून जातो. आणि दॅट वॉज व्हेरी सिरियस मोमेंट. आणि मग तेव्हा मला मी रडलेले मी त्या दिवशी, बिकॉज गरजेचं असतं कधी कधी अशा गोष्टींचं, नाहीतर ते डोक्यात फिट नाही होत. जास्त पॅम्परिंग करून एखादी गोष्ट शिकवली कधी कधी ते फिट नाही होत. मग अशा ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्हाला मॅच्युअर्ड करतात. वेन आपण आपल्या सवयीप्रमाणे बालिशपणे काहीतरी बोलून जातो मस्तीमध्ये किंवा काहीतरी, आणि मग वी रिअलाइज की नो दिस इज नॉट दॅट प्लेस टू आपल्याला माहिती हवं की कुठे मस्ती करायची, कुठे थांबायचं, कुठे काही गोष्टी सिक्रेटली विचारायची असते किंवा कुठे सगळ्यांसमोर. सो त्या गोष्टींची जाणीव मग हळूहळू व्हायला लागली. आणि मग ते टू बी ऑनेस्ट आपली इंडस्ट्री ना मुलांना खूप लवकर मॅच्युअर्ड करते. एक्झॅक्टली. लहान मुलगा जरी करतो काम, तो पण बघशील तर मॅच्युअर्ड असतो. हो, आम्ही एका दुसऱ्या पॉडकास्टमध्ये पण आम्ही ह्याबद्दल डिस्कस केलं की चाइल्ड आर्टिस्ट त्यांच्यामध्ये सुद्धा इतका सेन्स असतो, इतके पेशन्स असतात.
ते त्यांचा अभ्यासही करतात, ते त्यांचे एव्हरीथिंग. फनीस्ट पार्ट दे आर लाईक की आपल्याला पण कधी कधी समजत नाही, पण दे आर क्विक इन दॅट ऑन ऑफ थिंग. हो. ते हा हा मस्ती करतात, आणि मग serious. ऍक्शन म्हणाले की एकदम म्हणजे माझ्या माझ्यावर झालंय एकदा असं, आणि मला स्वतःला लाज वाटली की अरे हा लहान मुलगा आहे, हा रूम मध्ये अभ्यास पण करतोय, इथे येऊन आता हा मस्ती सगळ्याची लाडोबा पण सगळ्यांचा करून मजा करून घेतोय. आणि सर ऍक्शन म्हणाले की तो एकदम असा आणि एकदम ते बॉडी पोस्चर कौतुक वाटतं अशा मुलांकडे बघून, की कधी कधी म्हणतात लहान मुलांकडून पण शिकण्यासारखं असतं. तसं झालं माझं तेव्हा. बट इट वॉज. मला सांग, तू खूप खूप सुंदर तू बोललीस की जेव्हा आपण आपले व्हल्नरेबल सेल्फ असतो किंवा अल्लड असतो आणि आपण एकदम इनोसेंटली काही गोष्टी करून जातो, बोलून जातो, वागून जातो, आणि त्या त्या क्षणामध्ये आपल्याला रोखलं असतं किंवा टोकलेलं असतं, त्या क्षणात मेच्युरिटी येते. ही खूप सुंदर गोष्ट तू बोललीस. Yes. तर आय एम शुअर नाव यू रिअली रिअली मेच्युअर्ड. बट आय वुड ऑल्सो येस, कारण ही समज येणं आणि ही गोष्ट ह्या इतक्या सुंदर इझी प्रकारे मांडणं, ही इटसेल्फ एक खूप मोठी समजदारीची गोष्ट आहे, जी ऑलरेडी तुझ्यात आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आई बाबांचं काय मत आहे तुझ्याबद्दल? आई बाबांचं म्हणजे आईचं सगळ्यात आधी तर असतं की शी विल नेवर से और शी विल नेवर टॉक अबाउट द गुड थिंग्स आय डू. शी विल ऑलवेज हॅव टू पिकअप की तू हे नाही केलंस. म्हणजे मी अख्खं घर साफ केलंय पण मी किचन किंवा ओटा किंवा भांडी धुतली नाहीत. आय डोंट लाईक वॉशिंग युटेन्सिल्स. तर मग ती घर साफ केलं एवढं तिचं काय नाही, भांडी कोण घासणार, हे काय एवढं सगळं भरून ठेवलं याच्यामध्ये, हे कोण भरून बाई येणार आहे घासायला, हे तिचं असतं. सो शी इज लाईक दॅट की 99% चांगलं जे आहे ते नाही बघणार, 1%. आणि बाबा इज ऑलवेज, बाबा इज शांत. ही विल बी लाईक की तू बस, म्हणजे ते सांगणार. ऑब्व्हियसली ते कुठलेही आई वडील असं एखाद्या मुलाचं कौतुक करत नसतात, रादर स्ट्रिक्ट पेरेंट्स तरी करत नाहीत. सो बाबा बसून मला सांगतात की हे बघ तू आता हे जे काय केलंस किंवा आम्हाला नाही आवडलं किंवा तुम्ही नेक्स्ट टाइम बघा, कारण आपण कसं आपण समाजात राहतो आपण, सो तुम्ही त्या गोष्टींचा विचार करून रील्स बनवल्या पाहिजेत किंवा स्टोरी टाकली. किंवा तू आता जर टी व्हीवर काम करतेस तर लोकांचं तुझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे, तर तुम्ही जर काय टाकताय तर ते इट शुड नॉट पोर्ट्रे समथिंग की ज्याच्यामुळे तुझं आहे ते तू जे काय कमवलंयस ते सगळं छोट्याशा चुकीमुळे कुठेतरी जाईल. सो तुम्हाला समजून सांगतात. आईचं तसं नसतं. शी कॅन टॉक टू मी नॉर्मली. शी इज ऑलवेज लाईक दॅट. सो दोघंही अपोजिट पर्सनॅलिटी आहेत, पण दोघांचं ऑब्व्हियसली उद्दिष्ट तेच असतं की आपण मुलांसाठी जे काय करतोय किंवा ते स्वतः आता काही वेगळं लाईन पकडून काही करू पाहत आहेत तर त्या गोष्टींमध्ये कुठेही पाय चुकू नये किंवा एक डिस्ट्रॅक्ट होऊ नये, तेच असतं. आणि आईला तर एनिवेज होतं की तू तर शिक्षण जे घेतलंय त्यात गव्हर्नमेंट जॉब. अजून पण ती मला सांगते, मी जेव्हा एखादा माझा शो संपला की मी घरी असं ना, ऐक ना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय कर. अप्लाय तर करून ठेव, कर नको करूस, अप्लाय करायला काय आहे. इंटरव्ह्यूज द्यायचे कधी पण बघ, कुठल्याही गोष्टीचा ना अनुभव चांगला असतो. इंटरव्ह्यूज द्यायला काय आहे, दे ना, मी तुला सांगते दे. सो शी इज इवन नाव. आणि मला असं होतं की हां देऊयात सांग तू कुठे कुठे रेल्वेमध्ये, अच्छा. सो शी इज स्टील ऑन दॅट थिंग की जॉब कर. पण आपण न्यूज काही बच्चा आहे, आपण मी थोडा जिद्दी आहे. आपण थोडा तुला काय आवडतं म्हणजे लहानपणापासनं, म्हणजे जर तू काही घरात बिल्स पे करते, काही रिस्पॉन्सिबिलिटीज तुझ्यावर आहेत? थोडा म्हणजे नॉट कम्प्लिटली, बट आय ट्राय की थोडं. सो लहानपणापासून रिगार्डलेस की तुला काही बिल्स पे करायचे आहेत किंवा नाही, किंवा तुला लहानपणापासून काय बनायचं होतं? आय नेवर हॅड ऑप्शन. म्हणजे मला आय नेवर हॅड ऑप्शन, बट आय ट्राईड मेनी थिंग्स. म्हणजे असं स्वप्न नव्हतं माझं. मला काही कळायच्या अगोदरच माझ्या आईचं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं, मी गायनेकोलॉजिस्ट व्हावं. तुझं सांग. तेच सांगते, माझं काहीच नव्हतं. अच्छा. सो इट स्टार्टेड विथ दिस की आय वॉज लाईक एक कोरी पार्टी होती. त्याच्यात आई वडिलांनी आणि सगळ्यांनी, म्हणजे बेसिकली आईचं स्वप्न होतं की मी गायनेकोलॉजिस्ट व्हावं, मी डॉक्टर व्हावं. सो शी ऑलवेज पुश्ड मी फॉर दॅट, यू डू. जेव्हा की मी खूप वीक होते काही स्टडीजमध्ये, सायन्समध्ये, मॅथ्समध्ये वगैरे. पण मग लकीली आय गॉट गुड टीचर फॉर मॅथमॅटिक्स. म्हणजे मी लिटरली काठावर पास व्हायचे किंवा मला 2 मार्क वगैरे मिळालेत मॅथ्समध्ये इतकं. पण मग लकीली आय गॉट अ गुड टीचर
आणि मी असं 2 मार्क वगैरे वरून मी 10वीला मी 96 मार्क्स घेतले मॅथ्समध्ये. सो समटाईम्स बिकॉज ऑफ दिस आय बिलीव्ह की लहान मुलांना जसं शिकवू ना तसे ते होत जातात. बिकॉज लहानपणी कोणालाच माहीत नसतं काय व्हायचंय. आज मला वाटतं मला हे व्हायचं, तर उद्या मला वाटलं मला ते व्हायचंय. सो जेव्हा काही माहीत नसतं तेव्हा आई वडिलांचं असतं की तू हे हो, तू ते हो, ते हो. आपल्यासाठी असतं की हां बरोबर मला हे व्हायचं. सो आय वॉज स्टडिंग फॉर मेडिकल एंट्रन्स वगैरे देते. त्यात पण माझं नाही झालं. मग सायमल्टेनियसली मग मी इंजिनिअरिंगसाठी पण ट्राय करत होते की आय डू इंजिनिअरिंग. पण मग इंजिनिअरिंगसाठी पण मग फीज जास्त होते. मग बाबांचं असं होतं की तू एवढं लाख 1.5 लाख जे पण 2 लाख 8 लाख फीज भरशील, पण ते ना तू ते कंटिन्यू करणार आहेस का, असं नको व्हायला, तुला नंतर जमणार नाही आहे किंवा काय. सो आय सर मला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्टच नाही आहे. मेडिकल एखाद वेळेस ठीक होतं, पण अपना उतना लेवल ही नहीं है की मेडिकल डॉक्टर वॉक्टर हो समझ गया उस टाइम पे हमको. पण ठीक आहे, मग तेव्हा पण नाही झालं. देन आय ट्राईड फॉर MBA. देन आय वॉन्टेड टू बिकम समथिंग बिझनेसवाला. मग माझं मी होम बेकरी पण चालू केलेली आहे. वॉज अ म्हणजे आय एम अ बेकर ऑल्सो. सो लॉकडाऊनच्या दरम्यान मी ऑर्डर्स वगैरे पण घेत होते घरून. सो आय वॉज जस्ट म्हणतात ना मी शोधते अजून पण. म्हणजे आत्ता दिस थिंग हॅपन टू मी बिकॉज मी लहानपणापासून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये असल्यामुळे आईवडिलांनी तिकडे पुश केल्यामुळे ती कला एक आहे अंगात. सो त्यामुळे ही गोष्ट मला मिळाली आणि आय एम एन्जॉईंग दिस. सो बेसिकली दिस इज गिविंग मी सॅटिस्फॅक्शन ॲट एंड ऑफ द डे अँड दॅट इज वॉट आय ऑलवेज वॉन्टेड. पण ती गोष्ट मला आत्ता कळली आहे. व्हॉट इज द थिंग इज की जोपर्यंत तुम्ही 10 गोष्टी ट्राय नाही करत ना तोपर्यंत कळत नाही आपल्याला की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, किंवा काय गोष्ट आपल्याला करायची आयुष्यात किंवा ॲटलिस्ट काय नाही करायची. सो ॲटलिस्ट यू नो की मला हे करून झालंय, आता हे नाही, इसमें मजा नाही आ रहा, इसको निकाल दो, इसको निकाल दो. सो ते तेव्हा स्टँड भूमिका घेण्याचं हे नव्हतं की जरी मला असं वाटलं की मला नको आहे, चॉईसही नाही आहे, कर म्हणजे कर, असं होतं ते. यु नो. सो स्ट्रिक्ट पेरेंट्स असल्यामुळे आय डोंट थिंक आय हॅड माय ओन ड्रीम एनी टाईम. बट मी जेव्हा TV बघायचे किंवा सिरियल्स बघायचे ना, तर मला असं जेवताना एखादं कॅरेक्टर आवडलं की मला असं भरून रडायला यायचं इथपर्यंत. आय डोंट नो वाय. ते असतं ना की इफ यू लाईक समथिंग ऑर आय थिंक दिस वॉज माय एक्झॅक्टली द इनसाइड ड्रीम. बट बिकॉज ऑफ द स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट आय कुडंट टेल इट टू माय सेल्फ ऑल्सो ऑर एक्सेप्ट ऑल्सो. असतं ना की आपण कधी कधी आपल्याला जे काय हवं आहे ते आपण स्वतःला पण सांगू शकत नाही की हां हे तुला हवं आहे, यु नो, बिकॉज ऑफ सोसायटी, बिकॉज ऑफ अदर थिंग्स. सो दॅट्स हाऊ स्लोली मग तेव्हा मला लहानपणापासून जर TV बघताना कॅरेक्टर्स आवडले की मला इतपत असं की मी आज तिथे असते तर, किंवा जर हे सेम मी आज त्या लेवलला करत असते तर, किंवा अवॉर्ड फंक्शन्स लागतात त्या लोकांना जे अवॉर्ड्स मिळतात ते बघून मला अजून पण रडायला येतं की मला असं होतं की असं कधी दिवस येईल का की येईल. आज आपण शूट करतोय आणि तू आज म्हणते आज इट्स 11:11 आणि इट्स अ बिग 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 पोर्टल. आज इथे खूप लोकांची सगळी कामं झालेली आहेत. माझंही काम अडून झालेलं आहे, पण झालेलं आहे. आणि तुझंही हे मॅनिफेस्टेशन नक्की नक्की पूर्ण होणार. आणि परत येशील ना मग पॉडकास्ट वरती मोर फेमस. ऑफकोर्स. आणि मला ना बोलायला आवडतं. मोर ओव्हर फॉर मी, तुझ्यासाठी हा शो असेल पण माझ्यासाठी इट इज लाईक की मी का तिला हो म्हणाले आज की एक स्पिरिच्युअल लेवलवर वरती कोणाला तरी बोलायचं आहे अँड दॅट इज अ पॉइंट ऑफ माय इंटरेस्ट. नॉट बिकॉज आपल्याला यातून काही मिळणार आहे किंवा आपल्याला काही यु नो असं काही स्वार्थ नाही माझा. इट इज लाईक की माझा हा आवडीचा विषय आहे, चल बोलूयात. स्वीट. गप्पा मारायला आवडतात मला. यू कॅन सी आय कांट स्टॉप. ओके. नो वी डोंट वॉन्ट यू टू स्टॉप टॉकिंग. अच्छा, तू स्पिरिच्युअलिटी हा विषय तुला इतका जवळचा, इतका आवडतो. मॅनिफेस्टेशन्स, एंजल्स, नंबर्स, टॅरो, ह्या सगळ्यामध्ये तुझा इतका रस आहे. तू काही जर्नलिंग वगैरे काय करतेस का? नाही, मी स्वतः काही नाही करत. आय डोंट डू इट, बट आय लाईक टू. असं ना असं माहिती करून घ्यायला की हाऊ डू यू डू दॅट और याच्या. सो आय हॅव इंटरेस्ट इन नोईंग अबाउट माय सेल्फ और समथिंग. मतलब इट्स नॉट लाईक की मला ते परस्यू नाही करायचं आहे, बट थ्रू दॅट थिंग आय वॉन्ट टू रीच ॲट सम लेवल वेअर आय वॉन्ट टू बी. करेक्ट. यु नो, बिकॉज जसं तुला मगाशी म्हणाले मी की हे सगळं एक माध्यम आहे. ठीक आहे. इट्स समटाईम्स लाईक यू नो वॉट यू हॅव टू डू बट यू जस्ट नीड समबडी टू टेल की चल कर. करेक्ट. सो आय फील दिस इज दॅट थिंग की तुला असं ना की आपण त्या निमित्ताने आपण करू का, मग तू दिस इज द थिंग का ये तेरे इसमें है यू कर असतं ना, मग आपल्याला दॅट इज द थिंग की तू तुझ्यातलीच एनर्जी आपोआप एनर्जाईज करत असतेस. बट समटाईम्स यू नीड दॅट एक्सटर्नल पुश.
करेक्ट. सो म्हणून आय बिलीव्ह इन ऑल दिस अँड आय लव्ह. आता जे पॉझिटिव्ह आपण बोलतोय, ज्यात तू बिलीव्ह करतेस, नेगेटिव्ह एनर्जीमध्ये बिलीव्ह करतेस? आय जिकडे पॉझिटिव्हिटी आहे तिकडे नेगेटिव्हिटी हमखास आहे. आय यू कॅनॉट डिनाय द फॅक्ट. बट इट इज ऑन मतलब मला स्वतःला असं वाटतं की मला स्वतःला थोडेसे अँगर इश्यूज वगैरे असल्यामुळे किंवा नेगेटिव्हिटी मला खूप लवकर अट्रॅक्ट होते. त्यामुळे आय ट्राय टू कीप माय सेल्फ अवे फ्रॉम इट. कारण द मोर आय टॉक अबाउट नेगेटिव्ह थिंग्स, द मोर डिप्रेस्ड आय गेट, द मोर सॅड आय फील आणि द मोर माझी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मी किल करते. जसं एखादा इफ आय हॅड अ बॅड डे ऑन सेट, इफ आय डिड नॉट लाईक समबडी टेलिंग मी समथिंग, और काही असं मिसहॅप्स होतात. ते झाल्यानंतर इफ आय हॅपन टू टॉक अ लॉट अबाउट दॅट थिंग, म्हणजे माझे फॅमिली मेंबर्स किंवा माझे फ्रेंड्स वगैरे मला सांगतात की ठीक आहे, तुझे एक आपल्याला असं ना एक वेंट करते, मी बोलते, बट देन डोंट कीप ऑन टॉकिंग अबाउट इट ऑलवेज, की ते तुझ्या मनात मग तेच बसेल. कारण आपण म्हणतो ना की राग 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 करत गेलो की आपल्याला रागच बसतो आणि देन एक बदल्याची भावना येते. हो. आणि एक पॉइंट नंतर ऍक्च्युली आपण विसरलेलो असतो की भाई रिझन क्या था. एक्झॅक्टली माय पॉइंट. रिझन क्या था, पण ते अशी लावा पेटलेला असतो. येस. आणि तू बिलीव्ह नाही करणार, आय एम लिटरली करंटली ऑन दॅट स्टेज. जेव्हा असं होतं, एव्हरीबडी हॅज दॅट. एक तर मुलगी म्हटलं की यू हॅव 100 टाईप्स ऑफ मूड स्विंग्स. तुला एखादा माणूस चांगला वाटेल आज, किंवा एखादा माणूस, तोच माणूस तुला उद्या खूप राग येईल त्याचा, किंवा तो काही असू कारण. सो मी पूर्वी खूप मला असं व्हायचं की मला खूप इतकं सॅच्युरेशन लेवलला येईपर्यंत मी भांडत नाही किंवा मी बोलत नाही. पण मी बोलते ना, मग मी तोडते माणसं. माझा तो एक प्रॉब्लेम आहे. आय हॅव इट, लाईक दिस इज वॉट आय एम. सो मी इफ आय लाईक यू ॲज अ फ्रेंड, इफ आय हॅव accepted you as a friend, and if you are taking advantage of that, and if you are doing something wrong to me, if you are being extra, मग मी तुला मला तुला हर्ट नाही करायचं आहे, कारण आय हॅव एक्सेप्टेड यू ॲज अ फ्रेंड. बट इफ यू क्रॉस युअर लिमिट्स, नो, देन आय फॉरगेट माय लिमिट्स. दॅट इज वॉट हाऊ आय रिस्पेक्ट बाउंड्रीज, आय रिस्पेक्ट युअर्स. पण आता मी स्वतःला एक वेगळ्या वेने ट्रेन करायचा प्रयत्न करते की इफ यू आर फॉरगेटिंग युअर बाउंड्रीज, I don't want to forget my boundaries. If you're being very bad, I'm trying to be so much good that your badness will go away. I'm trying. I know I'm not. It's a journey. It's a journey. But thinking of it is also important. And I know it will take time, because जसे मी आहे, जिथे मला मी एखाद्यावर प्रेम करेन तर मी 110% टाकेन. राग आला तर मग मी तेवढ्या पुरतं मी सगळं करेन, आणि मग नंतर परत शांत झाल्यावर अगेन आय एम बॅक टू हॅपी मूड. सो माझा 80% हॅपी मूड असतो, पण जो उरलेला असा 20% आहे तो जरा चिडचिड. आणि या ज्वालामुखीमध्ये तू सगळ्यात उद्ध्वस्त केलेली काय गोष्ट? स्वतःला रागाण, स्वतःला सेल्फ हार्म वगैरे करतेस? नाही, असं फिजिकली काही करत नाही मी, बट आय शाउट. आय हॅव दिस बॅड हॅबिट ऑफ स्क्रीमिंग अँड टॉकिंग ॲट द विच इज नॉट करेक्ट फॉर माय इंडस्ट्री अँड फॉर माय प्रोफेशन ऑल्सो. त्यामुळे माझा आवाज, म्हणजे आय एम व्हेरी ब्लंटली एक्सेप्टिंग माय फ्लॉज, कारण आय एम लर्निंग टू डू दिस ऑल्सो. ह्यापूर्वी मी कधी बोलत नव्हते अबाउट माय फ्लॉज, बिकॉज कॅमेरा समोर आपल्या फ्लॉज बोलणं आणि एक्सेप्ट करणं इज अ बिग थिंग. इट इज डेफिनेटली. सो आय एक्सेप्ट आय हॅव अँगर इश्यूज, आणि जेव्हा मला होतात तेव्हा मी खूप ॲट माय पिच आय शाउट. ऑल्सो वर्किंग ऑन इट, विच इज वर्किंग ऑन इट. कारण एक्सेप्टिंग यू हॅव इट अँड यू आर वर्किंग ऑन इट. So both things are good. Correct. आणि माझ्या anger issues मध्ये it's like either I scream and express it, or if I'm not able to express my anger, then I tend to cry, and अंदरी अंदर I become that way, जसं जर एखाद्या माणसावरती जो माझ्या खूप जवळचा माणूस आहे त्याच्यावर मी रागवू शकत नाही, किंवा तो असा माणूस आहे जो सिनियर आहे माझ्याहून, किंवा असतं ना आपण टीचर्सवर पण कधी कधी राग येतो, किंवा आपण एखाद्या सिनियर ॲक्टरवरती पण रागवू शकतो की कुठल्याही गोष्टी, बिकॉज ऑफ एनी ऑफ देअर बिहेवियर्स. करेक्ट. सो तेव्हा मी आय नो माय बाउंड्रीज, आय नो माय अपब्रिंगिंग्स, आय नो माय थिंग्स. तेव्हा मी त्यांच्यावर आय डोंट हॅव एनी राईट टू शाउट बॅक. हू एम आय एम नोबडी. I cannot shout at that person. If he is behaving with me that way, then obviously for him I'm nobody, So I know that thing. So त्यावेळेस मी तो राग एक्सप्रेस नाही करू शकत, तेव्हा मी स्वतःला एका ठिकाणी कोंडून मी रडते. अँड देन आय फील असतं ना की ते की तू कोण आहेस यार, मतलब आय कर्स माय सेल्फ, की म्हणजे असतं ना की तुला अजून काय कुठे गाठायचं आहे, तू काय स्वतःला समजतेस. लाईक एक पैसा पण मला कधी कधी असं होतं ना की आय वॉज बीन एक्स्ट्रा. म्हणजे you tend to break your own egoistic self. Yeah, I try. Which is a good thing.
आणि मी तुला एक सजेशन देऊ का, एक अनसॉलिसिटेड Yeah, ॲडवाईस yeah, देऊ of का? course. हे जे तू म्हणतेस ना की लाईक हू एम आय. सो इन्स्टेड ऑफ ब्रेकिंग युअर इगो बाय पुटिंग युअर सेल्फ डाऊन, you can and cursing yourself and because these will create different types of other unwanted emotions and all sorts of unwanted things within you. So te na karta, if you go, you went out instead of putting that inside you put it out. Yeah, I cry. Okay? You cry, and instead of saying the curse words to yourself, you just cry and put it out. Because कारण का जे तू करतेस ना त्याच्याने ऍक्च्युली काहीच घडत नाही, काही घडत नाही. हो, फक्त त्या माणसाला कळत नाही की तुझा राग नाहीये त्याच्यावरती. येस. पण त्याचा तुला खूप म्हणजे म्हणतात ना की तू विष पितेस आणि एक्सपेक्ट करतेस की समोरचा मरावा. लॉर्ड बुद्धा हॅज गिवन अस अ ब्युटिफुल कोट, लाईक anger is like you drinking the poison and expecting the other person to die. Exactly my point. And that has happened. It happens, no. Like, आणि एका पॉइंटला मी ना आत्ता मला असं व्हायला लागलं की ह्या एका गोष्टीमुळे, अँगर एका फॅक्टरमुळे मी किती रिलेशन्स तोडले आहेत. म्हणजे कधी कधी असं होतं की जर मी स्वतःला पण इतकं म्हणतात ना त्या एका चाकोरीबद्ध गोष्टीमध्ये बंद केलेलं असतं की आपण त्याच्या बाहेर विचार पण नाही करत की जर तू माझ्यावर चुकीचं वागली आहेस तर मी तुझ्यावर चुकीचं वागणार, हेच आपण एक्सेप्ट केलेलं असतो. वाय डोंट वी ट्राय टू बी लाईक की फॉरगेट अँड अगेन ट्राय टू, म्हणजे मी फॉरगिव्ह अँड फॉरगेट करते बट आय कांट बी अगेन फ्रेंड विथ द पर्सन. सो आय एम ट्राईंग. हां, देर इज But you don't have to be also. Not You can always, forgive, you can yeah. see, you can't forget until you've gotten a memory loss. ठीक आहे. So you can forgive the person for yourself. करेक्ट. म्हणजे तू म्हणजे this is again an हां, so that I unsolicited can advice. breathe You and can I breathe can the be fresh calm. air. Yeah. Right? You don't have to go back and become a friend to a person who has hurt you or whatever. You can, of course, if it is Depends worth who it. the person yes. is and what. If it is worth it, you definitely go ahead and do that. Yes. But don't force yourself into their lives and don't force them into your lives. Correct. You understood, no? That is like म्हणजे मीही हे शिकले. आधी मी खूप पीपल प्लीजर होते, यु नो. बट ओव्हर द टाइम मला कळालं आहे की इट इज अननेसेसरी. हे जे आपण करण्याचा प्रयत्न करतो ना, उगाच सगळा गोतावळा आपल्याला आयुष्यात पाहिजे किंवा चांगले राहा, स्वतःच्या सीटवरती यू जस्ट बी. या करेक्ट. आणि माझं कसं होतं कधी कधी की आय डोंट लाईक टू हॅव ग्रुप ऑफ पीपल ऑलवेज. आय हॅव ग्रुप्स. आय हॅव वन कॉलेज का ग्रुप विच इज देयर सिन्स लॉंग टाइम. आय हॅव अ स्कूल का ग्रुप विच इज, बट असे छान अशी बालिश मुलं माझ्या ग्रुपमध्ये ज्यांचं काय पॉलिटिक्स नाही आहे किंवा असे बालिश मस्त. आय लाईक टू बी इन माय कम्फर्ट झोन. आय डोंट वॉन्ट टू go extraordinary and do something extraordinary to impress somebody. You know, I don't do that. I just like to be myself. If you like the way I am, then good. Otherwise, you are free to go. Correct. I am that kind of person. So मी ऑफ कॅमेरा स्टोरी सांगू का सगळ्यांना की काय केलंस तू आल्यावर? मी काय सुंदर, इतकी सुंदर प्रिटी साडी नेसून आली होती ती. खूप गोड साडी नेसून आली होती, पण तिला काही त्या साडीमध्ये काही तिला स्वतःसारखं वाटेना. आणि नंतर मग आम्ही बोलत होतो की यु नो कसं आपण न्यायचा हा फ्लो आणि हे ते सगळं गप्पा मारत होतो, ज्यात त्यांनी कन्फेस केलं की हे साडी नो, इट्स नॉट मी, इट्स नॉट मी. असं तिने सांगितलं की फाईन, चेंज, बी यू. she was being so sweet. Like and now she's into her I'm just own, being me. yes, now she is being herself. अब ये मैं हूँ. काय आय मसाला लाईक घडलाय. द वे टू, जसं इवन तुला माहिती आहे माझे दात क्रुकेड आहेत. हा एकावर एक दात आहे आणि हे माझी खोक आहे. इथे हे सगळे फेसवर माझे खूप फ्लॉज आहेत. देर आर, म्हणजे इफ आय डोंट डू लिटल मेकअप देन आय डोंट लुक प्लीजिंग वॉट एव्हर. असं तुला बट वाटतंय. पण ठीक आहे, आपण हे मानूयात की ही या सो मला खूप लोकांनी इंडस्ट्रीत सांगितलंय की तुझं ना सगळं छान आहे, फक्त तू ते दात सरळ करून घेशील ना तर, नको करू. आणि तुझं ते हे क्लासिक प्लास्टिक सर्जरी करून. अजिबात नको आय करूस. ॲक्च्युली टोल्ड दॅम दिस, मी करेन, मी सुंदर दिसेन, पण मग ती मी नसेल. पण ऍक्च्युली तू नको करू, बिकॉज
हे जे क्रुकेड तू म्हणतेस ना, दॅट्स द मोस्ट ब्युटिफुल स्माइल एनीबडी कॅन हॅव. यू रिअली हॅव अ प्रिटी स्माइल. आणि ही जी खोच आहे ना, एक फंकी लुक देते. लोक करतात ते करून तसं. करून एक्झॅक्टली घेतात. हे करून घेतात. ते आणि असं ते इथे you know, कापून आम्ही वगैरे घेतात. लहानपणीच इतका लांबचा विचार केला होता की वी वर एक्स्ट्रा ऑर्डिनरी. बट खूप प्रिटी दिसतेस तू. आणि नजर नको लागू देत तुला माझी. I have a protection. You have it all. But thanks to her, she gave me the freedom to be myself on her Yes. show. Yeah. This show is all about you being yourself. Oh yes. It is about it, right? So आता मला एक सांग, तुझं सगळ्यात डार्क सिक्रेट काय आहे जे कोणालाच माहित नाहीये, कोणालाच माहित नाहीये, आणि या पॉडकास्टच्या दरम्यान तू पहिल्यांदा सांगणार आहेस. As a dark secret in what? म्हणजे इन एनी सेन्स. एक तुझं सिक्रेट जे कोणालाच माहित नाहीये पण ते तू केलंयस, करून झालंय, केलाय, लपट. असं तो बहुत कांड की त्यातला एकच सांग. म्हणजे घरी एकटं असताना तर यू आर ऑलवेज बीन युअर सेल्फ. सांग. कांड नाही केलंय, बट आय हॅव दिस वियर्ड थिंग ऑफ टॉकिंग टू माय सेल्फ फॉर लाईक hours. Hours, I mean to say, I can talk to myself for 5 hours. I am not kidding. I'm not kidding. जाऊ का, तू बोलते का? सगळे तिन्ही कॅमेरे तुझे. मी जाते. बट मला असं वाटतं ना, कधी कधी जर बाय एनी चान्स जर असं बिग बॉस सारखं असं कॅमेऱ्याचे हिडन असतात ना, एक्झाम्पल असं जर कुठे असे लागलेले असतील, when I don't know that there is a camera, then you will, I think, explore another side of me which even I don't know. It's like, you know, मला असं होऊन जातं. तर मला म्हणजे इट्स समवट लाईक की जर आज माझ्या लाईफमध्ये काही अशी गोष्ट झाली आहे की जसं मी तुला मगाशी म्हणाले की एखाद्या सिनियर ॲक्टर्सवरती किंवा अशा कोणाबरोबर आपलं कधी कधी काही होतं तू मेमे किंवा काही होऊ शकतं. सो तेव्हा मी त्यांना जे बॅक आन्सर करू शकत नाही माझ्या संस्कारांमुळे, त्या गोष्टी मी असं एकट्यामध्ये असं असं इमॅजिन करते की त्या व्यक्तीने आज मला जे जे गोष्ट बोललं, जर आज म्हणजे तो व्यक्ती जर तितका महत्त्वाचा नसता तर मी त्याला काय काय बोलले असते. और लाईक द अदर साईड ऑफ मी, द डेव्हिल साईड ऑफ मी, हाऊ दॅट वुड रिॲक्ट ऑन दॅट. सो आय वॉज, यु नो, दॅट इज द. आजचा मी दुसरा पॉडकास्ट शूट करते आणि मला असं वाटतं की हे आम्ही हे सगळ्या मुली हेच करतो. ज्या मुली बॅक आन्सर करत नाहीत त्या मुली हेच करतात, एकट्यात बडबडतात आणि खूपच बडबडतात. आणि म्हणजे खूपच बडबडतात. हो, म्हणजे मी ही टाळी मागच्या पॉडकास्ट मध्ये पण दिली आहे, कारण खूप बोलतो ग. कारण ते बॅक आन्सर करणं मम्मीने कधी शिकवलं नाही, कारण का केलं बॅक आन्सर तर मग रट्टे डायरेक्ट, म्हणजे डोळ्यांवर खाली बस उठ. हो, ते काही चॉकलेट घ्यायचं पण की आईच्या नजरेवर ठेव वगैरे असं ते काहीतरी असायचं. हो, एक पॉइंट पर्यंत मी माझ्या मम्मीच्या नजरेवर होते, म्हणजे यु नो नजरेने घाबरायचे मी. बघितलं किंवा पावलांचा आवाज जरी आला ना मला, बांगड्यांचा आवाज, झोपून उठले असे मी लगेच एकदम अलर्ट मोड, अभ्यास जे काय करत असेल ते अलर्ट, फोन ठेवत. इनफॅक्ट आत्ताही कधी कधी होतं असं की लाईक मम्मी येते आणि एक सबकॉन्शियस मध्ये फीड असतं ना, मम्मी येते तर मी एकदम लगेच काहीतरी फोन वगैरे ठेवणार. मग लक्षात आहे, ए नाही ग, लग्न झालंय, मुली झालीय, आता काही मम्मी बोलणार नाही. बघ तू तुला माहिती आहे, आय थिंक इट्स इन एव्हरी इंडियन किड्स माइंड. ते फिअर जे ना आईचं किंवा बाबांचं, ते प्रत्येक इंडियन लहान मुलाच्या मनात आहेच. आणि इट इज समवेअर गुड ऑल्सो. इट इज गुड की दॅट हॅज पाहिजे. हा, धाक पाहिजे. आणि आय फील स्ट्रिक्ट पेरेंट असल्यामुळे यू म्हणतात ना की यू वर्क बेटर अंडर प्रेशर, तसं होतं. हो, कारण का मी नेहमी म्हणते की लाईक इफ ॲट ऑल एनीबडी इज सेईंग की लाईक युअर अ गुड ह्युमन बिंग टू मी, ऑल क्रेडिट गोज टू माय मदर. ऑल. ऑफकोर्स माझे डॅड खूप लहान होते, एक 7-8 वर्षांची होते तेव्हाच माझे बाबा वारले. तर मी त्यांचंही नाव घेतलंच असतं संस्कारांसाठी. पण आता मम्माचे तर येस, ऑफकोर्स शी इज द होल अँड सोल. ओके. सो जे काही व्हॉट एव्हर आय एम, पीपल कॉल मी
यू आर टू ॲम्बिशियस, तुला एक गोष्ट करायला जमत नाही, तुला 10 गोष्टी एकत्र करायच्या असतात किंवा व्हॉट एव्हर यू कॉल मी. सेम इयर तुला मगाशी म्हणाले मी की इव्हन स्टडीजमध्ये मी एवढं सगळं ट्राय केलेलं आहे, म्हणजे जे फेल झाल्या आहेत गोष्टी पण त्या ट्राय केलेल्या आहेत, किंवा हॉबीज पॉईंट ऑफ व्ह्यूने पण मी टेबल टेनिस पण खेळायचे, मी बेकिंग पण करायचे, बॅडमिंटन पण मध्ये माझं चालू होतं, किंवा अशा खूप गोष्टी, म्हणजे इव्हन मी सोशल सर्व्हिसमध्ये पण मध्ये खूप होते, रोटरी क्लब्समध्ये, NSS मध्ये वगैरे, किंवा अशा असतात ना, किंवा SOS मध्ये वगैरे. सो आय एम सच अ किड. जर मला एखाद्याचं टवळी पोरांचा ग्रुप असा टवळ्या पोरांचा ग्रुप मिळाला असता ना, तर मी वाया गेले असते. म्हणजे आईने मला घराच्यात बंद नसतं केलं ना, तर मी अक्षरशः वाया गेले असते. बट गुड आय हॅड स्ट्रिक्ट पेरेंट्स, ज्यामुळे आपण ती जी अशी एक्स्ट्रा जी एनर्जी असते ना आपल्यासारख्या मुलांमध्ये, ती जरा ट्रॅप होते आणि तिला एक मार्ग मिळतो. म्हणजे जी फायर एनर्जी आहे तिला एक मार्ग मिळतो, ती वेगळा, विच इज अ व्हेरी गुड थिंग दॅट यू सेड, की आताचं जनरेशन जे आहे ना, फायर एनर्जी खूप आहे, करायचं झील खूप आहे, पण लथार्जी, प्रोक्रॅस्टिनेशन ते सुद्धा तितकंच आहे. सो आय एम शुअर की तुझ्यामुळे बरेच तुझ्या एजची जी मुलं असतील, मी माझं एज लपवते मगाशी बघितलं ते तुम्हाला BTS वर दिसेल. सो तुझ्या याची जी मुलं आहेत ना, त्यांना खरंच खूप इन्स्पिरेशन मिळेल ह्या गोष्टीने, की ओके, फायर एनर्जी तो है, अभी इसको इधर चॅनल करते. कारण मला असं वाटतं की ही जी जनरेशन आहे ना, तुम्ही बोर खूप लवकर होता. हां, बिकॉज ऑफ रील्स अँड ऑल, यू हॅव दॅट, यू गेट दॅट हॅबिट ऑफ म्हणजे आपण आता 5 सेकंदामध्ये बोर होतो. दॅट इज द रिझन. आपण पूर्वी कसे टेलिव्हिजन टीव्हीच बघायचो फक्त, त्यानंतर मग सो तू जेवढं मिनिमम टाइम बघतेस ना एखादी, तेवढं तुझं ब्रेन पण तसं ट्रेन होत जातं. करेक्ट. सो युअर ब्रेन हॅज बिकम फॉर दॅट फर्स्ट 5 सेकंड थिंग. पहिल्या 5 सेकंदात आपल्याला व्हिडिओ नाही आवडला पण स्किप करतो. स्किप. सो तेच रिअल लाईफमध्ये पण होत आहे. In the case of your career, you try to do this and then after a point you get bored or you just feel. तर माझं हे खूप आहे, म्हणजे मी दुसऱ्यांना काय सांगू, मी स्वतःच तशी आहे की मी खूप लगेच बोर होऊन जाते, की मी एखादी गोष्ट स्टार्ट करते विथ दॅट एन्थुसियाझम. तुला म्हणाल मी आता मी यूट्यूब चॅनलचं पण आम्ही खूप त्या एनर्जीने तो लॉन्च केला चॅनल आमचं मराठीमध्ये सिबलिंग्स, पण आम्ही प्रयत्न करतोय आता त्याच्यात काहीतरी करायचा, बट स्टील बिकॉज ऑफ अदर वर्क शेड्यूल्स आणि तेवढं कॉन्टेंट आणि कन्सिस्टन्सी आमचं राहत नाही आहे. सो ते होतं ना की यू नीड टू बी कन्सिस्टंट, यू नीड टू बी बिकॉज नो मॅटर व्हॉट, नॉट ओनली इन केस ऑफ करिअर ऑर इन केस ऑफ कुठल्याही फील्डमध्ये तू म्हणशील ना, यू कांट बी मोटिवेटेड 24/7. देर कम्स अ टाइम वेर यू फील लेट्स क्विट इट, लेट्स गिव अप, बाद में करते हैं, छोड़ना, क्या होगा, इतना तो भी नेम पे मिल गया, इतना भी किसी को मिलता नहीं है. होतं असं की मी आज ज्या काम करते तेवढं तर लोकांचं अजून पण ड्रीम आहे, ते होतं. पण मग इट इज अप टू यू की तू स्वतःला किती मोटिवेट. माझं होतं ना, मी कधी पुस्तकं नाही वाचलेत, मी कधीच. आत्ता मी हळूहळू असं स्वतःला पुश करते की रीड, इवन दो इफ यू डोंट वॉन्ट टू, म्हणजे वाटतं ना की तुला आवडत नसेल तरी काहीतरी वाचत राहा किंवा असं काहीतरी बघत राहा, जेणेकरून त्या निमित्ताने तुला कुठून तरी मोटिवेशन मिळत राहील. किंवा ते अगदीच काही नाही तर ते इन्स्टावरती ऑर्गनाईज करायचे रील्स येतात, हाऊ टू ऑर्गनाईज युअर कबर्ड अँड ऑल, ते बघून तरी असं मग इन्स्पिरेशन, जरा कबर्ड ऑर्गनाईज करूयात. व्हॉट एव्हर कीप्स यू मोटिवेटेड इज द ओनली थिंग आय वुड सजेस्ट आमच्या जनरेशनच्या मुलांना. अजून काय तुझ्याकडचे प्रो टिप्स देशील ज्या तू फॉलो करतेस ॲक्च्युली इन युअर लाईफ? कारण का यू आर ऑलरेडी वर्किंग, यू आर ऑन अ जर्नी ऑफ मेकिंग अ करिअर. आता मी नुसतं वर्क नाही करते, आय एम लर्निंग कथक ऑल्सो. आय फाइंड अ बिग लर्नर इन यू, कारण का तू शिकाऊ वृत्ती खूप आहे तुझ्या. तुला सगळ्या गोष्टी शिकायला खूप आवडतात. मला सगळं प्रॅक्टिकल करायला आवडतं, पण आय डोंट लाईक थिअरी. म्हणजे म्हणून मी काय म्हटलं, पुस्तकं वाचते मी. आय लाईक, म्हणजे तेवढं एनर्जी असल्यामुळे ना, आय लाईक टू डू एव्हरीथिंग प्रॅक्टिकल. काहीतरी ड्राईव्ह करतोय, काहीतरी मी बाईक पण शिकते. असं इतकं ग्रेट काही येत नाही मला, पण मजा आहे की चल पण KTM चालूयात, काहीतरी बाईक चालूयात, काहीतरी आय लाईक टू डू दॅट थिंग्स. तुम्ही बॉईश थिंग्स, ॲज आय टोल्ड यू, आय एम बीन अ राहू पर्सन. बीन अ राहू, आय ऑलवेज लाईक टू ड्रेस लाईक अ वुमन, बट आय एम अ बॉय फ्रॉम इनसाइड. सो आय लाईक टू डू ऑल दिस अतरंगी थिंग्स. अँड ह्या सगळ्या गोष्टी करताना माझ्या हातला ते शांतता निघून जाते. म्हणजे मी मेडिटेशनला बसते ना कधी कधी, तर मला रेस्टलेस फील होतं. मला आय गेट ब्रेथलेस, आय फील कॉन्शियस, असं एकदम असं सफोकेटेड फील होतं, क्लॉस्ट्रोफोबिक फील होतं मला. सो आय
नीड दॅट ऑल्सो. सो जेवढी तुझ्यात यू नीड टू फर्स्ट अंडरस्टँड की तू एक काम पर्सन आहेस की तू एक फायर्ड पर्सन आहेस. तू तू काय स्वतःला समजतेस किंवा तू कुठल्या ह्याच्यात ठेवतेस स्वतःला? काम पर्सन मध्ये ठेवतेस की चंचल चंचल? चंचल. मी खूप चंचल आहे. म्हणजे म्हणतात ना की इतकं लेवलचं चंचलपण आहे माझ्यामध्ये की मी आता त्याला मगाशी कॅमेरा सेट करताना तो मला सांगतो जरा बैठो जगे पे. I can be this also, I can be this also. I don't know how I'll talk to you. Correct. So it's just कि I take my space and I be, इतना अच्छा मेरा जगह इतना चल मैं इधर. I want to play all around. So I'm that way. So for me, I need to learn or push myself to be calm also sometimes. And if you feel you are a calm person, then you need to push yourself to do something energetic things. बेसिकली बॅलन्स स्ट्राईक. अगदी शांततेकडे नको आणि अगदी Exactly. चंचलपणा नको, एकदम हां. balance. आणि हे मला आता एक्सपिरियन्सनेच आपण हळूहळू त्या गोष्टी शिकतो. आणि ठीक आहे म्हणजे आय एम व्हेरी टू यंग टू टॉक अबाउट ऑल दिस थिंग्स. नो इट्स नॉट अबाउट एज. मॅच्युरिटी आणि हे स्पिरिच्युअल इन्क्लायनेशन आणि हे जे सगळं आहे ना, ह्यासाठी एज इज नॉट द थिंग. करेक्ट. इट्स नॉट द क्रायटेरिया ॲट ऑल. ज्या एजमध्ये मी हे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला लागले ना, तेव्हा माझ्या सेम बॅचमध्ये देयर वॉज अ 12-year-old गर्ल who was learning the same things as I was. And she was doing amazing in whatever she was like reading करते, healings करते. इतकी कॉन्फिडेंट होती ती. आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये ती सगळ्यात जास्त कॉन्फिडेंट होती. सो इट डज नॉट मॅटर. दॅट्स नाईस. राईट. सो इट्स अ गुड थिंग की तू खूप लवकर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातेस, या गोष्टी शिकतेस, आत्मसात करतेस, विच इज अ व्हेरी गुड थिंग मृणाली. इट इज गोइंग टू टेक यू अ लॉंग वे. कारण का तू हा जो बॅलन्स स्ट्राईक करण्याचा विचार सुद्धा जो आहे ना, एक्झॅक्टली. दॅट विचार इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. Yeah. ज्यामुळे तुला तुझे जे करिअर चॉईस आहे, मे बी ज्या प्रकारे तू स्वतःला सांगतेस की मी खूप चंचल आहे, मी दिस माइट नॉट बी माय करिअर ऑल्सो. आय स्टील डोंट नो. कमिंग ऑन इट. उद्या जाऊन तू काहीतरी भलतच करताना दिसू शकशील आम्हाला. आणि आय एम शुअर दिस पॉडकास्ट इज लाईक अ मेमरी थिंग. मेमरी थिंग. ह्या तारखेला तू वेगळंच काहीतरी करणं बघ. इट इज फॉर मी की आता मी स्वतःला जर 5 वर्ष आधी मी काहीतरी वेगळं प्लॅन करत होती अँड आय वॉज डुईंग समथिंग एल्स. आज मी काहीतरी वेगळं करते. तर मला एकदा मध्ये कोणतरी विचारलेलं वेअर डू यू सी युअर सेल्फ आफ्टर 10 years. आय वॉज लाईक मला उद्या काय करणार आहे माहीत नाही. बिकॉज टू बी ऑनेस्ट नो, आय लाईक टू लिव्ह फॉर टुडे. की आज तुला जर हे लाईफ, बिकॉज यू डोंट नो इफ यू लिव्ह ऑल्सो फॉर 10 years मोर. यू डोंट नो काय होणार आहे. जे आपण कॉर्पोरेट इंटरव्ह्यू नाही देते की वेअर डू यू सी युअर सेल्फ आफ्टर 5 years, वेअर डू यू वॉन्ट, हाऊ डू यू प्लॅन टू टेक अप. दिस इज लाईफ. अँड इफ यू आस्क मी पर्सनली तर ते असं आहे की आज तुला जे लाईफमध्ये सर्कमस्टन्सेस येत आहेत, तुला आज जे काही म्हणजे जे रियालिटी शोजमध्ये जसे जे टास्क असतात, दॅट इज युअर रिअल लाईफ ओनली. राईट. करेक्ट. की वेअर यू आर गेटिंग इन दॅट म्हणजे ते टास्क जे शोजमध्ये ती लोक म्हणजे करतात, तर ते म्हणतात ना की तुझ्या रिअल लाईफमध्ये येत असतात. बट वी ट्राय टू निग्लेक्ट इट. की ते देवा माझ्याच लाईफमध्ये असं का होतंय, वाय मी वी डू दॅट. इन्स्टेड ऑफ दॅट, just calm down. It is anyways going to happen. You can't stop things happening in your life. Instead, train. I'm not saying you should immediately do it, but try to train yourself to kind of, how can you deal with it. And if you honestly, आता मला त्याच्यात मजा येते की if you learn dealing with the problems, then you feel की देवा अजून problems दे. because now I have mastered in, answering you back like with my confidence, with my way of dealing the problems you're giving. So once you start learning that, then you will find fun in dealing with the problems. And then the problems will not be problems anymore also. एक्झॅक्टली. कारण का तुझा बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. यू डोंट लुक ॲट देम ॲज अ प्रॉब्लेम, यू लुक ॲट देम ॲज चॅलेंजेस, अँड देन यू आर कॉन्फिडंट इनफ टू गेट ओव्हर. अमेझिंग. And it's all here. It's just उगाच Okay. म्हणायचं ना की मी मॅच्युअर नाहीये. सगळं खोटं बोलतात इकडे. यायच्या आधी खोटं बोलतात आणि नंतर मग आम्हाला कळतं की बर मला हा but you can't give yourself the tag of being mature because
That's also maturity, no? Exactly. That's also maturity. If you don't want to give yourself any tags. या लाईफ विल बट सी आणि अजून एक गोष्ट आहे की तू नाही डिसाईड करू शकत की तुला कधी मॅच्युअर व्हायचंय. It happens. It लाईफ eventually happens. चल जा असं असतं ते ले भाई अभी तो अभी तो गया. पण तू 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 खूप सुंदर प्रकारे ते मगाशी मांडलंस ना की सिच्युएशन्स मध्ये जसं आपण ज्या वेळेस आपण वल्नरेबल परत रिपीट करते सो दॅट बिकॉज इट्स अ व्हेरी ब्युटिफुल थॉट की ज्यावेळेस आपण वल्नरेबल असतो किंवा अल्लड असतो ना आणि तिकडनं कोणीतरी रोखतं त्यावेळेस आपण मेच्युअर होतो. हा खूप डीप थॉट आहे आणि तुझ्या जनरेशनच्या लोकांसाठी सुद्धा हे खूप मोठं इन्स्पिरेशन असणार आहे की लाईक यु नो ऑल्दो वी आर ऑल ओव्हर द प्लेसेस वॉट वी थिंक बट डीप विदिन वी आर इनसाइड ओनली. करेक्ट. सो डोंट लूज वॉट यू हॅव. अँड इट इज नॉट एज रिस्ट्रिक्टेड. म्हणजे आता जो मी आता ज्या लेवलला आहे ती लेवल पण एखाद्या माणसासाठी ड्रीमच असू शकते. बट माझ्यासाठी ठीक आहे, मला हे मिळालं देवाच्या कृपेने. गॉड चोज टू यु नो गेट मी टिल हिअर. आय डोंट नो टुमॉरो टिल वेअर आय कॅन गो, बट इथपर्यंत येणं इज ऑल्सो गुड थिंग. टच वुड यु नो. सो इट्स ऑन यू की तू ते कुठल्या पॉईंटने बघतेस आणि यु नो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कीप अप विथ दिस ॲटिट्यूड. इट्स रिअली गुड. हे जे तुझं शिकाऊ वृत्ती आहे आणि हे जे तुझं ॲक्सेप्टन्स आहे, मेच्युरिटी आहे, थॉट आहे. ट्राईंग, स्टील ट्राईंग. All of this, we all keep trying, definitely. But ते थोड्या का प्रमाणात असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ॲटलिस्ट सुरुवात झाली ना की मग ते ओव्हर द टाइम यू आर स्टील व्हेरी यंग टू गो थ्रू सो मेनी गुड थिंग्स अँड यु नो द रेस्ट ऑफ द थिंग्स. बट थ्रू ऑल ऑफ दिस तुझी जर वृत्ती शिकाऊ आहे की तुला शिकायला खूप गोष्टी आवडतात आणि एक ॲक्सेप्टन्स आहे, यू टेक द डे ॲज इट इज आणि यु नो ऑल ऑफ दीज थिंग्स दॅट यू सेड, you have a long way to go, trust me. With this attitude of yours, it's real, and you have an attitude of gratitude. Yeah, I do. Right? So with this you will definitely go a long way. And with this, Mrunali, we'll come to the last segment. एक रॅपिड फायर करूयात पटकन. आणि ओके. मला रादर कुठलाच पॉडकास्ट मला संपवायचा नसतो, पण ठीक आहे, आपण 5 रॅपिड फायरचे क्वेश्चन्स विचारते मी. पटपट पटपट सांग आम्हाला आणि लेट्स सी. ऑल राईट. एक गोष्ट ज्याशिवाय तुझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही. स्वतःशिवाय. अर्ली बर्ड का नाईट आउल? अर्ली बर्ड. एक गो टू सॉन्ग जो इन्स्टंटली तुझा मूड बूस्ट करतो? नो सॉन्ग. नो सॉन्ग, नो प्रॉब्लेम. फेवरेट कम्फर्ट फूड ऑफ ऑल टाइम? दाल फ्राय, राईस अँड फिश फ्राय. मेडिटेशन की क्रिस्टल्स? क्रिस्टल्स. ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन काय आहे तुझं? ऑल ओव्हर द वर्ल्ड, बट मोर ओव्हर ऑफ आय डोंट नो. रॅपिड फायर. आय डोंट नो. टी और कॉफी? कॉफी. ऍक्टिंग नाही तर दुसरं काय? ऍक्टिंग. दुसऱ्या लोकांमध्ये तुला आवडणारी एक क्वालिटी? हे बालिशपणा. तू आत्ता जी आहेस तुझ्या चाइल्ड सेल्फला तू काय एक सजेशन देशील किंवा एक ॲडवाईस देशील? लर्न टू से नो फॉर द थिंग्स दॅट यू डोंट वॉन्ट टू डू. लवली. मज्जा मज्जा मज्जा. खूप खूप मजा आली, खूप मजा आली बाळा तुझ्याशी गप्पा मारताना. आणि आय होप तुझी जर्नी अशीच सुखद हसत खेळत राहो. तुझं जे यूट्यूब चॅनल आहे सिबलिंग्स, मराठीमध्ये सिबलिंग्स, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तिला मोटिवेशन मिळेल अजून काहीतरी. आणि अजून- तुम्हाला जर आमच्याकडून जर काही बघायचं असेल, जसं तुम्ही आमच्या इन्स्टाचे रील्स बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी आणि अमोद कशा टाईपची रील्स बनवतो. सो जर तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये असं काही आमच्याकडून अपेक्षित असेल तर तुम्ही तेही आम्हाला कळवा मेसेजमध्ये, इन्स्टावरती किंवा यूट्यूबवरतीच कळवा. म्हणजे आम्ही त्या पॉईंटने काहीतरी बनवू आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न करू. सो यू नो दॅट विल गिव्ह अस मोटिवेशन टू.
वी विल डेफिनेटली डू दॅट. तिचे जे काही इंस्टाग्राम यूट्यूब हँडल्स आहेत डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. सो आता मी तुझं प्रमोशन केलं आहे, पटकन बी द लाईटचं प्रमोशन होऊन जाऊ दे. बी द लाईट इतकं सुंदर 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 प्लॅटफॉर्म सायलीने ऑर्गनाईज केलेलं आहे. अँड आय हॅव लव्ड कमिंग युअर. इकडचं वाईब, इकडचं एम्बियन्स, इकडचं म्हणजे दिस वॉज नॉट लाईक अ इंटरव्ह्यू थिंग. इट वॉज जस्ट की आम्ही आलो, भेटलो, पहिल्यांदाच भेटलो आणि वी डिड नॉट नो की आम्ही इतकं छान बॉन्ड शेअर करू. सो शी इज रिअली अ गुड एनर्जी गिविंग पर्सन. सो या, शी इज द लाईट. इट्स लाईक शी हॅज अ राईट इन इट सेल्फ. सो नक्कीच्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या पॉडकास्टला व्हायरल करा. येस. तोपर्यंत आम्ही चहा कॉफी कॉफी, आय जस्ट सेड. कॉफी बाय कॉफी ब्रेक.